हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण काही मी व्हिडिओज टाकते ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करू शकाल. ठीक आहे. आज आपण बघणार आहे 2019ला जी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती क्लास 2साठी, त्याचा आपण क्वेश्चन पेपर बघणार आहे, जेणेकरून आता अपकमिंग जी WRDची एक्झाम होती आहे असिस्टंट पोस्टसाठी, ती होती JEE पोस्टसाठी. ठीक आहे, 19ची. आता येणार आहे असिस्टंट पोस्टसाठी एक्झाम. ठीक आहे. तर कशा पद्धतीची एक्झाम कंडक्ट केली होती, कुठले क्वेश्चन होते, मी माझंच क्वेश्चन पेपर रेफर करते यासाठी की एक म्हणजे प्रूफ पण असेल तुमच्यासाठी की हां बाबा एक्झाम अशी होती, असे क्वेश्चन्स होते, एक्झाम दिलेली पण आहे. ठीक आहे. आणि जो पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सपिरियन्स सांगत असते, अशा पद्धतीने स्टडी करा, तशा पद्धतीने स्टडी करा, हा ज्या एक्झाम मी देत आली त्यावरूनच सांगते. सो एक तुम्हाला बिलीव पण होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून स्टडी करू शकाल प्रत्येक एक्झामसाठी. ठीक आहे. सो आपण तोच क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन केअरफुली बघा. आपण सगळे क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेऊ, एक क्वेश्चन पेपरच सॉल्व करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि तुमचं चांगल्या पद्धतीने स्टडी होईल. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा इंग्लिशचे क्वेश्चन बघणार आहोत. सो क्वेश्चन आन्सर आपण त्या अकॉर्डिंग जाणार आहोत, एक प्रॅक्टिस सेशन म्हणून. सो व्हिडिओ कंप्लीट एंडपर्यंत बघा. ठीक आहे. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील, आपण प्रत्येक सब्जेक्टचे MCQ सेशन स्टार्ट केले आहेत. आपण सर्वेचे MCQs बघतोय, त्याचे पण ऑलमोस्ट 3 लेक्चर झाले असतील आता. परत इस्टिमेटचे पण स्टार्ट केलेत. ऑटोकॅडचं पण आपण बघतोय, बेसिक जे क्वेश्चन रिलेटेड आहेत एक्झामसाठी ते बघतोय. सो जी सिरीज स्टार्ट केली आहे आपण MCQची, ती प्रत्येक व्हिडिओज तुम्ही केअरफुली बघा आणि अटेम्प्ट करा. जो आपण लास्टली एक क्वेश्चन बघत असतो प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी, ट्राय करा क्वेश्चन सॉल्व करायचा तो, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्यावरती कॉन्फिडन्स येईल की यार आपला स्टडी प्रॉपर झाला आहे की नाही, किंवा आपल्याला कुठं अजून जास्त एफर्ट करण्याची गरज आहे, देण्याची गरज आहे. ठीक आहे. त्या अकॉर्डिंग तुम्ही एक ॲनालिसिस करशाल स्वतःसाठी. आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 1 दिला आहे इंग्लिशसाठी. शी क्राईड डॅश ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल ॲज एव्हरीथिंग वॉज अनफॅमिलियर. ऑप्शन आहे ब्रेवली, थरोली, प्रॉपरली अँड बिटरली. सो याचं चूज अन ऑप्शन आहे, म्हणजे मी 2 सिलेक्ट केलं होतं अँड करेक्ट आन्सर आहे 4, दॅट इज बिटरली. शी क्राईड बिटरली ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल ॲज एव्हरीथिंग वॉज अनफॅमिलियर. आता खूप बेसिक पण मी चुकू शकते किंवा काय, आता ते खूप 4-5 वर्ष झाले. बट तुम्ही क्वेश्चन ॲनालिसिस करा की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन होते, कसं आन्सर केलं आहे. ठीक आहे. सो सेकंड क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द फ्लँक. ठीक आहे. विभाज डिसिजन टू जॉईन द फिल्म इंडस्ट्री टूक एव्हरीवन डॅश सरप्राईज. सो ॲट, इन, बाय, ऑन. सो करेक्ट आन्सर आहे बाय. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, शी डॅश द हेवी वेट विथ द एज ऑफ प्रोफेशनल. ऑप्शन दिलेत वेअर लिफ्टिंग, 2 हॅड लिफ्टिंग, 3 हॅड बीन लिफ्टेड अँड 4 लिफ्टेड. ठीक आहे. सो याचा आन्सर आहे 4, दॅट इज लिफ्टेड. सिनॉनिम्स विचारला आहे प्रोक्यूरचं. ठीक आहे. ऑप्शन 1 अमेंड, 2 ऑरोयूज, 3 ॲक्वायर अँड 4 अपील. सो आन्सर आहे 3 ॲक्वायर. प्रोक्यूरचं सिनॉनिम्स ॲक्वायर. देन 5 पॅराग्राफ दिला आहे आणि जंबल ऑर्डरमध्ये, बिलो इन जंबल ऑर्डर, अरेंज द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डरमध्ये सांगितले. सो जम्बलिंगचे क्वेश्चन विचारतात ते आत्ता लेटेस्टमध्ये. त्यावेळेस पण TCSनेच घेतली होती. आपली नेक्स्ट WRDची एक्झाम पण TCSच घेणार आहे. सो जम्बलिंग रिलेटेड क्वेश्चन विचारतात इंग्लिशमध्ये. सो त्या रिलेटेड स्टडी राहू द्या. ओके. सेंटेन्स दिलं आहे
Normally, domestic demand goes up drinking major festival such as Diwali, Dashera and Eid. B दिलंय color, size and aroma are the major variables that shape cardamom prices in the Indian market. C. North India is the main market for cardamom produce in the country. D. Cardamom price information in India is also influenced by the output in Guatemala as that country controls the global market. So याचा करेक्ट सिरीज आहे, करेक्ट सिक्वेन्स आहे C, then A, then B and then lastly D. Controls the global market. Okay, C पासून स्टार्ट होतं, दॅट इज नॉर्थ इंडिया इज द मेन मार्केट. Then 6. Select the most appropriate antonym of the given word. ठीक आहे. रिट्रीट अँटोनिम विचारलंय. 1 दिलंय विड्रॉल, 2 फ्लाईट, 3 ॲडव्हान्स अँड 4 रिटायर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ॲडव्हान्स. रिट्रीटच्या अपोजिट काय आहे? ॲडव्हान्स. आपल्याला इडियम विचारलं आहे. 7 क्वेश्चन इज इडियम. ब्लो हॉट, ब्लो कोल्ड. ब्लो हॉट, ब्लो कोल्ड. एन्जॉय रेन अँड सनशाईन, राईज अँड फॉल ऑफ फॉर्च्यून, eat hot and cold food simultaneously, and 4 change one's mind constantly. So blow hot, blow cold याचा मीनिंग काय? चेंज one's mind constantly. ठीक आहे. आता पॅसेज दिलाय. ठीक आहे, पॅसेजच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. बायोग्राफी दिली आहे. भाऊ आता पॅसेज मी कंप्लीट रीड करणार नाही. पॅसेज भरपूर म्हणजे एक्झाममध्ये चेंज असू शकतो, तर आपण फक्त क्वेश्चन ॲनालिसिस करू की त्या रिलेटेड क्वेश्चन काय विचारले होते. ठीक आहे. 5 मोस्टली 5 किंवा 1 किंवा 2 क्वेश्चन असतात. सो पॅरेग्राफ दिला होता आणि कशाच्या रिलेटेड तो पॅरेग्राफ आहे, तो बायोग्राफीच्या रिलेटेड पॅरेग्राफ होता. ठीक आहे. नंतर मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड. हां, त्याच्यामधलाच पॅरेग्राफ रिलेटेडच काय होता? डिनाईनच्या रिलेटेड सिनॉनिम्स. सो रिफ्युज्ड, ऑफर्ड, इन्सिस्टेड अँड अलाउड. सो करेक्ट आन्सर आहे रिफ्युज्ड. नंतर विचारलं आहे चार्ली चॅप्लिन फर्स्ट टूक अ प्लेस ऑन द स्टेज. ठीक आहे. टू सिंग इन अ प्लेस ऑफ हिज मदर. याचा आन्सर आहे, हे पण पॅसेजमधलंच क्वेश्चन होता. ठीक आहे. आता इथून सुरू होतं आहे मराठी. पुढील अचूक वाक्यरचना कोणती आहे? 1. छान चित्र काढलेले त्याच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचे होते फार. डायरेक्टच काही अर्थच नाही आहे. पुस्तकाच्या त्याच्या मुखपृष्ठावर चित्र काढलेले फार छान होते. 3. त्याच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर फार चित्र काढलेले होते. काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. 4 दिले त्याच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर फार छान चित्र काढलेले होते. सो करेक्ट आन्सर इज 4. देन एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच देऊन टाकणे या अर्थाची म्हण शोधा. एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच देऊन टाकणे. सो गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य. खाई त्याला खवखवे, न खात्या देवाला नैवेद्य, आणि कोल्ह्याला द्राक्षे आंबट. सो एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच देऊन टाकणे म्हणजे गुळाचा गणपती, गुळाचं नैवेद्य, हे दिलं आहे त्यांनी आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, त्याने लाडू खाल्ला असेल या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळातील रूप कोणते आहे? 1. त्याने लाडू खाल्ला आहे, त्याने लाडू खाल्ला होता, तो लाडू खाईल, तो लाडू खात आहे. सो असेल त्याचं पूर्ण वर्तमान काळातील रूप विचारले त्यांनी. सो त्याने लाडू खाल्ला आहे हे त्याचा आन्सर. चंचलच्या विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. सो टंचाई, स्थिर, मृदू आणि सैल. तर चंचलच्या अपोजिट काय आहे? स्थिर. पुढील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. कनकने आज स्वातंत्र्याविषयी विचार व्यक्त केले. ठीक आहे. व्यक्त, कनकने, आज आणि विषयी आपल्याला शब्दयोगी अवयव विचारले. तर याचा करेक्ट आन्सर आहे 4, दॅट इज विषयी. शब्दाला जोडून आलेले अवयव म्हणजे शब्दयोगी अवयव. भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विठेवर उभा आहे या वाक्यातील
विशेषण ओळखा. विशेषण विचारलंय. विठ्ठल, उभा, तिसरं भक्तांसाठी आणि चौथं 28. सो विशेषण विचारलंय, हे संख्या विशेषण आहे. ठीक आहे. सो याचा आन्सर आहे 4, दॅट इज 28. देन 17. पुढील शब्दांमधून कमळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? अनुज, पंकज, नीरज, अंबुज. नसलेला शब्द विचारला आहे, समानार्थी नसलेला शब्द. सो याचा आन्सर आहे 1, दॅट इज अनुज. जसा इंग्लिशमध्ये पॅसेज विचारला होता तसं मराठीमध्ये पॅसेज विचारला आहे आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत. सो आपण पॅसेज वगैरे काही रीड करणार नाही, कारण की पॅसेज चेंज होऊ शकतात. पण त्याच्यामधले क्वेश्चन काय होते आपण ते फक्त बघू. समानार्थी आहेत का, विरुद्धार्थी आहेत, किंवा एखादी म्हण त्या रिलेटेड विचारली ते आपण क्वेश्चन बघू. तर समुद्र या शब्दाच्या उतारामधील समानार्थी शब्द शोधा. अमृत, उपदेश, कल्याण आणि अर्णव. तर समुद्राच्या समानार्थी शब्द कोणता आहे? अर्णव, पॅसेजमधला. ठीक आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष म्हणजे कोण ते सांगा. कल्पतरू, मंथन, अलौकिक आणि कृतार्थ. याचा आन्सर आहे कल्पतरू. वाल्मिकीच्या ग्रंथांचे नाव काय? रघुवंश, ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण. तर काय आन्सर आहे? रामायण. आता हे स्टार्ट झालं GS. इन फेब्रुवारी 2022 द रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हॅज लॉन्च्ड ऑपरेशन AAHT टू कर्ब 1. पॉवर्टी, नॉईज पोल्युशन, ड्रग्स स्मगलिंग अँड ह्युमन ट्रॅफिकिंग. सो याचं करेक्ट आन्सर आहे 4, दॅट इज ह्युमन ट्रॅफिकिंग. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC is a body created by the Constitution of India under कोणत्या आर्टिकल अंडर ती क्रिएट केलेली? तर आर्टिकल 328, आर्टिकल 405, आर्टिकल 315, आर्टिकल 220. सो 315 अंडर ही बॉडी क्रिएट केली MPSC. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल MLC was founded on 1 जुलै 1960, 1 एप्रिल 1960, 1 जून 1960 आणि 1 मे 1960. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4, दॅट इज 1 मे 1960. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रात नाही? चपराळा वन्यजीव अभयारण्य, बेनसर वन्यजीव अभयारण्य, बोर वन्यजीव अभयारण्य आणि 4 भामरागड वन्यजीव अभयारण्य. कुठलं महाराष्ट्रात नाही आहे? तर बेनसर वन्यजीव अभयारण्य. ओके. तर मी असं नाही म्हणत आहे की हेच क्वेश्चन रिपीट होईल, पण याच रिलेटेड क्वेश्चन रिपीट होईल. अर्थ समजून घ्या. ओके. सो स्टडी करताना ॲनालिसिस करायला शिका की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारू शकता. सो त्यासाठी आपण ही MCQ सिरीज स्टार्ट केली की असं होईल तसं होईल किंवा असे क्वेश्चन विचारतील. सो शब्दांकडे लक्ष द्या. जी इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करते त्याचा फायदा करून घ्या. तो एक्झाममध्ये तुम्हाला खूप युजफुल असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन जून 2022 RBI डिसाइडेड टू इन्क्रीज द अफोरसेड. आता याच्या आधीचा क्वेश्चन मी परत हे करते की त्यांनी विचारलं आहे की महाराष्ट्रात कुठलं वन्यजीव अभयारण्य नाही आहे. तर आत्ता जी कनिष्ठ लिपिक एक्झाम झाली आहे, कालच झाली आहे, 19, आज 19 तारीख आहे बहुतेक, 18 डिसेंबरला 2023ला. तर ती जी एक्झाम झाली आहे तर त्यामध्ये अशा रिलेटेड क्वेश्चन होता की महाराष्ट्रामध्ये कुठलं अभयारण्य नाही आहे, हा क्वेश्चन होता. अशा रिलेटेड क्वेश्चन होता की महाराष्ट्रामध्ये काय नाही आहे. सो तुम्ही विचार करा की ही एक्झाम झाली आहे 2022मध्ये आणि त्याच रिलेटेड क्वेश्चन आत्ता विचारताय 2023मध्ये. सो क्वेश्चन व्हॅरी होण्याची पद्धत आहे, बट रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतं. सो डिफरन्स समजून घ्या. ठीक आहे. इन जून 2022 RBI decided to increase the aforesaid AFA limit from 5,000 to how much?
ठीक आहे, पर ट्रान्झॅक्शन फॉर ई मॅन्डेटेड ऑन कार्ड्स, प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट PPIs and UPI for recurring transaction 10,000, 12,000, 20,000 and 15,000. So correct answer is 4, that is 15,000. 26th question. The population of Maharashtra forms dash dash of the population of India in 2011. 9.28%, 9.90%, 9.08% and 9.16%. So correct answer है 1, that is 9.28%. 2011ला किती पॉप्युलेशन होती पर्सेंटेजमध्ये विचारलं. ठीक आहे. काही मला विचारतील किंवा म्हणजे नाही का PDF सेंड करा किंवा PPT सेंड करा, तर ती जरी तुम्हाला कुठेही भेटून जाईल किंवा काही म्हणजे नोट्स किंवा जी इन्फॉर्मेशन असते ना ती कुठेही भेटते, भरपूर सारे तुमच्याकडं कलेक्शन असणार आहे. बट जो एक्सपिरियन्स असतो ना, जो आपण डाटा सांगतो, ट्रिक सांगतो, कुठं लक्ष द्यायला पाहिजे कुठं नाही द्यायला पाहिजे, हे जेव्हा कन्व्हर्सेशनमध्ये सांगितलं जातं ना ते खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की कलेक्शन तुम्ही कितीही करून ठेवलं आणि ते जर तुम्ही वाचलंच नाही किंवा त्याचा स्टडीज केला नाही तर त्याचा काही उपयोगच नाही ना. कारण की एक्झाममध्ये तुमच्या ट्रिक्स लक्षात राहतात किंवा जिथं इम्पॉर्टंट आहे तेवढंच करणं इम्पॉर्टंट असतं एक्झाममध्ये. सो कलेक्शन करण्यापेक्षा एकदा जरी व्हिडिओ बघितला आणि त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन समजून घेतली आणि ती पाठ केली, डोक्यात ठेवली तरी होऊन गेलं ना. सो त्याच्याकडे लक्ष द्या जास्त. तर आपण 2 पार्टमध्ये ही क्वेश्चन पेपर बघणार आहे किंवा हा व्हिडिओ बघणार आहे. पहिल्यांदा आपण नॉन टेक पार्ट एका व्हिडिओमध्ये कवर करू आणि सेकंड पार्टमध्ये सगळं टेक्निकल कवर करू. ठीक आहे, कारण की तसं तर हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. सो आपण 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ कवर करू. आता 27 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज पार्टिसिपेट इन द NATO सिस्टीम फॉर द फर्स्ट टाइम इन जून 2022? जपान, इस्टोनिया, जर्मनी and Denmark. So याचं करेक्ट आन्सर आहे 1, that is Japan. Second question. In February 2022, the Global Center of Excellence in Affordable and Clean Energy was launched at IIT Dharwad. This IIT is situated in which of the following state? Uttar Pradesh, Bihar, Maharashtra and 4 Karnataka. So as a correct answer is Karnataka. The next question. Which of the following small finance bank is said to launch kids saving account called Enjoy? ठीक आहे, तर जना स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इक्विटाज स्मॉल फायनान्स बँक and 4 उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. सो याचं करेक्ट आन्सर आहे 3, इक्विटाज स्मॉल फायनान्स बँक. नेक्स्ट क्वेश्चन. इन विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज गुगामल नॅशनल पार्क सिच्युएटेड? नॅशनल पार्कच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट, अहमदनगर डिस्ट्रिक्ट, सांगली डिस्ट्रिक्ट अँड अमरावती डिस्ट्रिक्ट. सो याचं करेक्ट आन्सर आहे 4, दॅट इज अमरावती डिस्ट्रिक्ट. आता हे झालं लॉजिकल ॲबिलिटीच्या रिलेटेड क्वेश्चन. ठीक आहे, तर आपण आता लॉजिकलचे क्वेश्चन येत आहे. ठीक आहे, सुरू झालेत. तर आपण फक्त क्वेश्चन वाचणार आहे, आन्सर समजून घेणार आहे. तुम्ही थोडा व्हिडिओ पॉज करून तो सॉल्व करण्याचा ट्राय करा आणि करेक्ट आन्सर येतं आहे की नाही ते बघा. ठीक आहे, कारण की आपण इथे सॉल्व नाही करून घेऊ शकत. 8 स्टुडंट PQRSTUV and W are sitting around a square table but not necessarily in the same order. 4 of them are sitting on the 4 corners while the other 4 are sitting on the 4 sides of the table. 4 जण 4 कॉर्नरला बसलेत आणि बाकीच्या 4 साईडला बसलेत टेबलच्या. ठीक आहे, स्क्वेअर टेबल आहेत. P and Q are sitting diagonally opposite each other. P and Q diagonally
अपोजिट इच अदर बसलेले आहेत. ठीक आहे, डायगोनल डायरेक्शनला. एस इज सिटिंग बिटवीन पी अँड डब्ल्यू अँड व्ही इज सिटिंग बिटवीन डब्ल्यू अँड क्यू. एस हा पी अँड डब्ल्यूच्या मधात आहे आणि व्ही हा डब्ल्यू अँड क्यूच्या मधात आहे. आर इज सिटिंग अपोजिट ऑफ व्ही अँड यू इज सिटिंग अपोजिट ऑफ एस. आर हा व्हीच्या अपोजिट आहे आणि यू हा एसच्या अपोजिट आहे. वेअर इज टी सिटिंग, तर टी कुठे बसला आहे हे विचारलं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे बिटवीन आर अँड यू. नेक्स्ट क्वेश्चन. In certain code language, Isha is written as BJLW and Disha is written as BFKMX. How will Trisha be written in that same language? So it's a correct answer for that is BJLVXZ. Trisha. ठीक है. Family of 5 members is traveling in a car. B's sister C is married to D, who is his father. आता हा ब्लड रिलेशनच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. E is A's sister who is C's son. Based on the above information, which of the following statement is not correct? A दिलाय E is C's daughter. D is B's brothers-in-law. तिसरा दिलाय A is E's brother and 4 C has 2 sons. So याचा करेक्ट आन्सर आहे 4 that is C has 2 sons. प्रत्येक क्वेश्चन आता लॉजिकलचे क्वेश्चन स्टार्ट झाले तर थोडा वेळ घ्या, व्हिडिओ स्टॉप करा आणि सॉल्व करायचं ट्राय करा. स्किप करू नका किंवा पुढे पुढे जाऊ नका. हां ठीक आहे, हा क्वेश्चन बघितला, आन्सर आलं, ओके. थोडा वेळ घ्या, थोडा माइंडला जरा प्रेशर द्या की याचं काय आन्सर येऊ शकतं. थिंक करा, थोडा क्वेश्चन बघा आणि जर करेक्ट आन्सर आलं तर वेल अँड गुड आणि जर नाही आलं तर का नाही आलं थोडं प्रॅक्टिस करा त्या रिलेटेड क्वेश्चनची. ओके, म्हणजे तुमची चांगली प्रकारे प्रॅक्टिस होईल लॉजिकल रिझनिंगची. वेन डायग्राम दिली आहे. हाऊ मेनी मेल स्टुडंट्स आर नॉट डान्सर्स. वेन डायग्राम मेल, स्टुडंट आणि डान्सर हे 3 टाईपचे. मेलचं रेक्टँगल आहे, स्टुडंटचं सर्कल आहे आणि डान्सरचं ट्रायंगल रिलेटेड विचारलेत. सो याचं करेक्ट आन्सर आहे 33 मेल स्टुडंट्स जे की डान्सर नाही आहेत. नंतर आफ्टर अन एक्झामिनेशन अन्विता रँक 9th फ्रॉम द टॉप. शी इज 4 ranks above her friend Sansh, who rank 9th from the bottom. How many students appear in the examination? Option दिले 21, 19, 23, 25. सो करेक्ट आन्सर आहे 21. ठीक आहे, पॉज करा आणि सॉल्व करायचं ट्राय करा. ठीक आहे, आपण पुढे बघू. ठीक आहे, नंबर आणि सिम्बॉल रिलेटेड क्वेश्चन आहे. लेटर, नंबर, सिम्बॉल अशी सिरीज आहे. इज रिटन इन अ डिक्रीजिंग ऑर्डर विदाउट चेंजिंग द प्लेस ऑफ लेटर अँड सिम्बॉल. आता क्वेश्चन काय दिलं आहे त्यांनी ते वाचा. हाऊ मेनी सिम्बॉल इन द न्यू अरेंजमेंट विल बी प्रिसिडेड बाय अन इवन नंबर अँड फॉलोड बाय अ लेटर. ठीक आहे, सिम्बॉल विचारला आहे प्रिसिडेड बाय अन इवन नंबर. सो ESL. सो इवन नंबर, नंबर, सिम्बॉल, लेटर अशी सिरीज बघायची तुम्हाला. ठीक आहे, क्वेश्चन काय विचारला आहे ना ह्या रिलेटेड खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे रीड करायचा. प्रिसिडेड बाय अन इवन नंबर अँड फॉलोड बाय लेटर. हाऊ मेनी सिम्बॉल. सो समजला असेल क्वेश्चन मी तुम्हाला काय सांगितलं. नंबर, सिम्बॉल अँड लेटर, बट नंबर कुठले, इवन नंबर. सो तुम्ही सिरीज बघून घ्या, थोडा वेळ पॉज करा आणि सॉल्व करायचं ट्राय करा. सो याचं करेक्ट आन्सर आहे 1, दॅट इज 1. एकच असं सिम्बॉल आहेत तसा सिक्वेन्समधला झालेला फॉर्म. नंतर इफ द फर्स्ट अँड लास्ट डिजिट इन ईच ऑफ द फॉलोइंग 5 numbers आर एक्सचेंज्ड अँड ऑल द नंबर्स दॅन
आर रिटन इन इंक्रीजिंग ऑर्डर, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स विल बी इन द मिडल. ठीक आहे. 346, 836, 844, 274 आणि 285. तर याचं करेक्ट आन्सर आहे 3, दॅट इज 285. ठीक आहे. परत विचारा. त्याच्यामध्ये हे काय दिलं आहे त्यांनी, फर्स्ट अँड लास्ट डिजिट इन ईच ऑफ द फॉलोइंग 5 नंबर्स. हे जे 5 नंबर्स दिलेत त्याच्यामधला फर्स्ट आणि लास्ट डिजिट जर आपण एक्सचेंज केला आणि बाकीचे नंबर इन्क्रीजिंग ऑर्डरमधले ठेवले तर मिडल नंबरमध्ये काय येईल, फॉलोइंग कोणता नंबर हा मिडल नंबर येईल असं त्यांनी विचारलं आहे. ठीक आहे. सो याचा आन्सर येतं 285. हां, कंपॅरिझन अँड रँक त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. डी इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू ग्रेटर दॅन एक्स हा स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे त्यांचं क्यू इज इक्वल टू ओ इज ग्रेटर दॅन एस इज लेस दॅन यू. आणि कंक्लुजन दिलं आहे डी इज लेस दॅन एस अँड एक्स इज लेस दॅन एस. सो कुठलंच कंक्लुजन फॉलो होत नाही. नायदर कंक्लुजन वन और नॉर कंक्लुजन 2 इज ट्रू. ठीक आहे. थोडा व्हिडिओ पॉज करा. लॉजिकल रिझनिंगसाठीच तुम्हाला थोडा व्हिडिओ पॉज करून सॉल्व करावा लागणार आहे. बाकी सगळे तुम्ही वन लायनर लगेच सॉल्व करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. ओके, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण प्रामाणिकपणे लॉजिकल रिझनिंगचे जे पण क्वेश्चन येतील ते थोडा वेळ पॉज करून सॉल्व करायचं ट्राय करा. हे मी का सांगते की तुमची प्रॅक्टिस व्हावी चांगल्या पद्धतीची. ठीक आहे. आता हे फिगर्स रिलेटेड आहे. फिगर्स दिला आहे, नीट बघा. ठीक आहे. स्टार आहे, हॅशटॅग आहे, कुठे फिलअप केलं आहेत ट्रँकल्स त्या पद्धतीचं आहे. हा पण मी याचा आन्सर 1 येतं. तुम्ही थोडं पॉज करून क्वेश्चन बघा चांगल्या पद्धतीने. आता मी एक्सप्लेन नाही करू शकत कसा आहे काय, किंवा तुम्हीच विचार करा कशा रिलेटेड हा क्वेश्चन राहील. एक्सप्लेन पण करू शकते पण आपल्याला भरपूर सारं कवर करायचं आहे पुढचं पण. सो थोडा विचार करून हा तुम्हीच सॉल्व करा की याला ट्रिक काय लागली आणि कमेंटमध्ये सांगा की हा कुठल्या पद्धतीने सॉल्व केला आहे. जेणेकरून ज्यांना काही समजलं नसेल, जे आपले बाकीचे स्टुडंट आहेत, व्ह्यूवर आहेत, जे बघताय, तर त्यांना पण एक आयडिया भेटेल की यार कशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. ठीक आहे. सिरीज फिगरच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. पुढे जाऊ आपण. रिपिटेटिव्ह पॅटर्नच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2. तुम्ही आता सिरीज बघून घ्या. हा खूप इझी लेवलचा क्वेश्चन असतो जेव्हा असा पॅटर्न रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. सिक्वेन्स कन्स्ट्रक्ट करायचा, त्याला 3-4 पार्टमध्ये डिवाईड करायचं. एकदा क्वेश्चन नॉर्मली लिहून घ्यायचा आणि कुठल्या पॅटर्न त्याचा सेट होतोय तो बघायचा आणि लगेच त्याचा आन्सर येतं. सो हा जर तुमच्या लॉजिकल रिझनिंगमध्ये जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन कधी स्किप करू नका. पहिल्यांदा जर हा म्हणजे आला क्वेश्चन बघून घ्यायचे सगळे लॉजिकल रिझनिंगचे, आणि जर हा क्वेश्चन असेल तर सॉल्व करण्याचा नक्की ट्राय करा, कारण की हा इझिली सॉल्व होऊन जातो. ओके. हां, ठीक आहे. तर आता इथं आपले टेक्निकलचे क्वेश्चन स्टार्ट होतात. इथं आपलं नॉन टेक्निकल संपलं आहे. आता टेक्निकल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. व्हिडिओ तुम्हाला आवडतोय आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑथेंटिक वाटते आहे, अशाच प्रकारे MCQs आणि कन्सेप्ट मी तुमच्यासाठी घेऊन येऊ असं वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मला समजतं की नाही का तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे किंवा मी जी एफर्ट तुमच्यासाठी घेते आहे तर ती म्हणजे त्याचं मला फळ भेटेल नाही का, जेणेकरून की हां यार ऑथेंटिक चालली यांच्यासाठी इन्फॉर्मेशन. आणि शेअर करा, मॅक्झिमम शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ युजफुल होतो आहे म्हणून. ओके. बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील MCQ सिरीजचे, सर्वेचे, एस्टिमेटचे, तर आपल्या चॅनलला जाऊन प्रत्येक व्हिडिओ बघा, MCQची प्रॅक्टिस करा. नोट्स रीड करून कधी कधी बोर होतं, बुक्स वाचून पण बोर होतं. भरपूर सारे बुक्स आहेत, किती काय वाचणार नाही का. सो एखादा व्हिडिओ बघितला
इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वगैरे किंवा यूट्यूब बाकीचं दुसरं बघण्याऐवजी यूट्यूबवरती आपलं MCQचा व्हिडिओ बघितला 10-20 मिनिटचा, तरी पण तुमचं म्हणजे तुम्ही स्टडी फेजमध्येच असाल, तुम्ही टाईमपास करण्याच्या फेजमध्ये नसणार. ठीक आहे. सो तुम्ही जर काही बघताय मोबाईलवरती टाईमपास करताय आणि असं टाईमपास करताय म्हणजे यूट्यूबवरती 10-20 मिनिटचा MCQ सिरीज बघताय, भले तुमचं ते MCQ सॉल्व झाले असतील. आता कुठलाही MCQ जर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघताय आणि त्याच्यातला MCQ तुम्ही ऑलरेडी बघितलाय, पण एक नाही का आपण रिव्हिजन सिरीज म्हणून तो बघतोय, तर तो तुमचं चांगलं लक्षात राहील नाही का. एक तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल की यार हा मला येतोय, मी करेक्ट सॉल्व केला आहे, करेक्ट आन्सर दिलं आहे. ठीक आहे. सो एक रिव्हिजन म्हणून तुम्ही व्हिडिओज बघत चला कुठल्या पण MCQचे, जर तुम्हाला बोर झालं बुक्समध्ये MCQ सॉल्व करण्यामधून. ओके. बाकी आता पुढे काही बोलणार नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा नक्की कसा वाटला आहे व्हिडिओ. ठीक आहे. थँक्यू.